वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांना उत्सव हॉटेल चौक परिसरात केवळ बसून शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याची प्रशासनानं परवानगी दिली होती। मात्र आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते अचानक मुख्य रस्त्यावर उतरले आणि त्यांनी वाहतूक रोखून धरत जोरदार घोषणाबाजी सुरू केली। रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं पोलिसांनी तात्काळ पावले उचलली। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी रस्ता रोको करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले। आता बघा, आता आपण जे आहे त्यांना अशी परवानगी दिली होती की इथे बसायचे आहे, इथे बसून जे आहे सगळं काय, पण त्याच्यापैकी काही कार्यकर्ता जे आहे ते रोडवरती गेले आणि रोड जाम करून टाकले, त्यामुळे आपल्याला त्यांना डिटेन करावं लागलं। पण आता काही आंदोलकांनी तिकडे सातारा रोडला जाऊन रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे? आता सध्या आपण त्यांना डिटेन केले आहे, ज्या प्रकारे ते कायदेमुळे त्यांच्यावरती कारवाई होणार। आंदोलनासाठी काही वेळ दिली होती? तसं आता स्पेसिफिकली काय त्यांनी जे मागितला होता त्याप्रमाणे आपण त्यांना अलाउ केले। किती लोकांना ताब्यात घेतले आणि कधी काय कारवाई? नक्कीच किती लोक होते ते आपण सांगू शकत नाही, पण इथे जेवढे लोक होते सध्या आपण त्यांना डिटेन काय कारवाई केली? आता आपण त्याच्यावरती जाऊन जे कायदेशीर कारवाई आहे ते आपण त्याच्यावरती करू। ठीक आहे सर।